भूमिका स्पष्टपणे मांडावी अशा आजच्या बैठकीतला सूर होता. जरांगींनी डेडलाईन दिली आहे, त्याला 8 दिवस बाकी आहे. ओबीसी समाजाने धसका घेतला आहे का याचा? ना, आम्ही 350 पावणे 400 जातीचा आमचा समूह आहे. जरांगींचा मनोज जरांगीचा समाज एक आहे, त्यामुळे एका आवाजाने सगळे समाज एकत्र येऊ शकतो. आम्हाला जेव्हा 350 आवाज द्यावा लागतो त्यावेळेस आमचा समाज एकत्र येतो, कारण 450 जातींचा समूह आहे आणि आम्ही समूहासाठी लढतो, आम्ही जातीसाठी लढत नाही. आमच्या सगळ्यांच्या भावना त्या आहेत की आपण सामूहिक आणि समूहासाठी आपण लढत असताना एवढ्या मोठ्या जातींवर जर अन्याय होत असेल तर आपण प्रखरपणे आपली भूमिका मांडावी आणि शासनापर्यंत भूमिका जावी, ही सगळ्यांची एकूण भावना आहे. आंदोलन पेटल्या, जातीमध्ये आंदोलन होत आहे, सरकारची भूमिका संशयास्पद वाटते का? नाही, आज सगळ्यांच्या भूमिकेतून असं दिसलं आजच्या चर्चेतून की मराठा समाजाला ज्या पद्धतीनं काही अदृश्य शक्ती त्याला उस्कवत आहे, त्यांना पुढे त्यांच्या आंदोलनावरून जी काय आत्ता मागणी होते, परंतु एक गोष्ट स्पष्टपणे या ठिकाणी सांगितली पाहिजे आणि ती प्रखरपणे मांडतोय मी. जरा कोणी त्याचा अर्थ काय वेगळा करतील किंवा वेगळा काढतील, पण खरंच ओबीसी समाजाला आत्ता जे मिळतं आहे, ज्या सवलती मिळायला पाहिजेत, ज्या घरकुलं मिळायला पाहिजेत, ज्या गोष्टी हॉस्टेल मिळायला पाहिजेत, स्वाधार योजना मिळायला पाहिजे, फॉरेन स्कॉलरशिप मिळायला पाहिजे, त्यांच्या स्कॉलरशिपमध्ये वाढ व्हायला पाहिजेत, त्यांच्या क्रिमिनेअरमध्ये वाढ व्हायला पाहिजेत, यावर कुठेही चर्चा होताना दिसत नाही. सरकार ओबीसीच्या प्रश्नासंदर्भात गंभीर नाही. बैठक घेते पण ते मिनिट्स बाहेर येत नाही, ते मिनिट्स तयार होत नाही, केवळ बैठकीचा फार्स रंगवला जातो. आणि दुसरीकडे कास्ट वाईज सेन्सस करायसाठी सरकारची भूमिका नाही. आणि तिसरीकडे मात्र हे एवढं मोठं आंदोलन ज्यावेळेस किंवा सभा होते, 100 एकरमध्ये 200 एकरमध्ये 100 JCP लावून हे सगळं केलं जातं, तर मला वाटतं की श्रीमंत मराठा समाजाने गरीब जरांगीसाठी आयोजित केलेली ही सभा असावी. नागपूरला जी सभा घ्यायचं नियोजन विचार करता ओबीसीमध्ये, कधी घ्यायचं ठरलं, कोणत्या महिन्यात कधी घ्यायची? पुढच्या महिन्यामध्ये संविधान दिनी ही सभा व्हावी असा सगळ्यांचं मत आहे आणि तो सूर आहे. आज तुमचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ओबीसी सेलची बैठक घेतलेली होती, दुसरीकडे तुम्ही ओबीसी समाजाच्या संघटनेची प्रतिनिधी बैठक बोलावली, त्यामुळे एक वेगळा मेसेज गेला. अरे, तुम्ही समजून घेत नाही. मी विरोधी पक्षाचा नेता आहे. विरोधक पक्षातील जे सामाजिक संघटना आहेत त्यांची ही बैठक आहे. ही पक्षीय पातळीवरची बैठक बोलवली तर 2 गट म्हणता येईल. तुम्ही त्याला असं स्वरूप का देताय? ही पक्षाच्या पलीकडची बैठक आहे, ही सामाजिक संघटनांची बैठक आहे आणि आमच्या प्रदेशाध्यक्षांनी घेतली ती पक्षाच्या अंतर्गत बैठक आहे. त्यामुळे त्याचा आणि याचा सब कसं जोडता येईल संबंध? तो एक वेगळा सेल आहे. तुम्ही त्याला वेगळे फाटे फोडू नका, त्याला वेगळ्या दिशेनं नेऊ नका. जाणून बुजून तुम्ही आमच्या ओबीसीच्या मध्ये भांडणं लावून मोठ्या समाजाचा फायदा करू नका. हे चॅनलवाल्यांना माझी सगळ्यांना विनंती आहे नम्रपणे की आम्ही आमच्या हक्कासाठी आमच्या समाजातला 372 तो 450 जातीमधला गरीब माणसाला शोध घ्या, त्याची अवस्था पहा, त्याची परिस्थिती पहा, तो कसा जगतो आहे, कसा खातो आहे, कसा आयुष्य काढतो आहे, हे पण बघा. यासाठी आमची तळमळ आहे. आम्हाला कोणाला देण्यासाठी आमचा अजिबात विरोध नाही. कोणाला काय देता ते द्या, पण आहे तेच मिळत नाही आणि त्यातूनही वाटा काढायचा प्रयत्न होत असेल तर हा समाज रस्त्यावर भीक मागत फिरेल का? ही भूमिका आम्ही मांडतो आहोत. आमच्यामध्ये कुठलेही मतभेद नाहीत. नाना भाऊ आपलं काम करतायत, पक्षाचं काम करतायत. पक्षाच्या अंतर्गतची बैठक होती आणि मी पूर्वीच सामाजिक संघटना ज्या आहेत ओबीसीच्या त्यांची बैठक आयोजित केली आहे. म्हणून कृपया यामध्ये कुठेही दुसरा मतभेदाचा त्याला झालर देऊ नये. कशा पद्धतीचं स्वरूप असणार आहे? नाही, ही सभा सर्व लोकांना सर्व कृती समिती करून या ही सभा होणार आणि ही सभा सरकारला जर काही त्यांचे मनसुबे चुकीचे असतील, सरकारचे काही ओबीसीचा हक्क डावलण्याचं काही त्यांच्या मनात असेल किंवा ओबीसीचं काही काढून घेण्याचा मनात असेल तर सरकारला जबर
एक यातून आम्ही इशारा देऊ की तुम्ही हे करू शकणार नाही, केलाच तर मात्र तुम्हाला या सगळ्याचे परिणाम भोगावे लागतील. पण जरांगे पाटलांनी ज्या पद्धतीने 100 एकरावर एवढी मोठी सभा घेऊन शक्ती प्रदर्शन केलं, तशा पद्धतीचं काहीतरी आपण करणार आहात काय? विदर्भातील सगळ्या मराठा कुणब्यांना किंवा या सगळ्या समाजाच्या ओबीसीच्या समाजाने सभेने उत्तर देणार का? नाही, उत्तराचा विषय नाही किंवा ते त्यांनी तेवढी घेतली तर आम्ही म्हणणार नाही की त्यांच्यापेक्षा आमची सभा डबलच होईल. पण आम्ही सर्व समाजाच्या समूहाला आम्ही एकत्रित आणतो आणि ही एकत्रित सभा ही शक्ती प्रदर्शन म्हणण्यापेक्षा हक्काची ही परिषद असेल, हक्काची लढाई असेल आणि हक्कासाठी सगळ्यांनी एकत्र यावं असं आमचं आव्हान आपल्या ओबीसी समाजाला असणार आहे. तुम्ही विविध जातीच्या लोकांची मूड बांधताय, पण बॅकग्राऊंडमध्ये राहून तुम्ही काम करण्याची इच्छा व्यक्त केली, त्या मागचं कारण काय? नाही, असं आहे की मी एका राजकीय पक्षाचा व्यक्ती आहे आणि मी राजकीय पक्षाशी जोडलेलो आहे. राजकीय पक्षाचे विचार खरं तर आज तीही चर्चा आली. अनेकांनी आपल्या राहुलजींच्या भूमिकेचं समर्थन केलं. राहुल गांधींनी कास्ट जातनिहाय जनगणनेची भूमिका स्वीकारली आणि CWCमध्ये काय 10 ठराव घेतलेत, त्यांचं पण समर्थन केलं आणि इतर पक्षांनी सुद्धा अशाच पद्धतीनं ते ठराव घ्यावेत आणि अनेकांनी सुद्धा त्यांना अभिनंदन पण केलं. पण मी एका राजकीय पक्षाचा व्यक्ती असल्यामुळे माझा राजकीय विचार आहे आणि ओबीसीच्या हिताच्या आड माझ्याकडे बघताना माझा फेस आडवा येऊ नये आणि म्हणून माझी भूमिका ही पडद्यामागे राहील आणि इतरांनी समाजाने तो पुढे येऊन ही लढाई आहे. मोठी बैठक आहे, आगामी रणनीती ठरव, काय एकूण निर्णय झाले, काय चर्चा झाली, काय करणार? आज या बैठकीमध्ये विदर्भातून आणि महाराष्ट्रातूनही काही संघटनांच्या नेत्यांनी सहभाग घेतला. मुळात जी भूमिका आपली ओबीसीची होती की ओबीसीच्या वाट्याचं कमी न करता कोणालाही द्या, कितीही द्या, त्या संदर्भात आमचा विरोध नाही. परंतु जरांगे पाटलांनी घेतलेली भूमिकेचा या सगळ्या बैठकीमध्ये स्पष्टपणे विरोध करण्यात आला. ओबीसी समाजाच्या वाट्यातून कोणीही वाटेकरी होऊ नये, सरकारने त्यांना वाटेकरी करू नये. मराठा समाजाला आरक्षण द्यायचं आहे, ती भूमिका आणि त्याला समर्थन आमचं आहे. परंतु आमचा वाटा कमी न करता द्यावं अशा प्रकारची भूमिका मांडली. यानंतर शक्ती समाजाने दाखवून जर हा मोठा असं आंदोलन उभं केलं आहे तर अनेक आमच्या ओबीसी संघटनांची तयारी आहे की उद्याला लवकरात लवकर एक कृती समिती आम्ही गठीत करणार आहोत. कृती समितीच्या माध्यमातून ओबीसी समाजांनी आपल्या मागण्यासाठी नागपुरात भव्य अशी सभा आयोजित करावी आणि लोकांच्यापर्यंत ओबीसीच्यावर होत असलेल्या अन्यायाची जाणीव करून देत असताना ओबीसीचा वाटेकरी कोणी होणार नाही ही भूमिका स्पष्टपणे मांडावी. तुम्ही काम करण्याची इच्छा व्यक्त केली, त्या मागचं कारण काय? नाही, असं आहे की मी एका राजकीय पक्षाचा व्यक्ती आहे आणि मी राजकीय पक्षाशी जोडलेलो आहे. राजकीय पक्षाचे विचार खरं तर आज तीही चर्चा आली. अनेकांनी आपल्या राहुलजींच्या भूमिकेचं समर्थन केलं. राहुल गांधींनी कास्ट जातनिहाय जनगणनेची भूमिका स्वीकारली आणि CWCमध्ये काय 10 ठराव घेतलेत, त्यांचं पण समर्थन केलं आणि इतर पक्षांनी सुद्धा अशाच पद्धतीनं ते ठराव घ्यावेत आणि अनेकांनी सुद्धा त्यांना अभिनंदन पण केलं. पण मी एका राजकीय पक्षाचा व्यक्ती असल्यामुळे माझा राजकीय विचार आहे आणि ओबीसीच्या हिताच्या आड माझ्याकडे बघताना माझा फेस आडवा येऊ नये आणि म्हणून माझी भूमिका ही पडद्यामागे राहील आणि इतरांनी समाजाने तो पुढे येऊन ही लढाईसाठी माझी शक्ती त्यांच्या ताकदीनं किंवा मी त्यांच्या पाठीमागे आहे, पण मी सावली बनून त्यांच्या पाठीमागे राहील. कोणी असं म्हणू नये की वडेट्टीवार एक पक्षाचा माणूस म्हणून पुढे आल्यामुळं त्या आंदोलनाला कुठेतरी वेगळी दिशा मिळू नये, त्यासाठी मला माझी भूमिका मागे ठेवलेली आहे. धन्यवाद.
पक्षाचे नाही, पण ते बोलताना नेहमी आक्रमक बोलतात की जे मध्ये येतील त्यांना मारून टाकू, काढून टाकू, तोडून टाकू, अशा पद्धतीचे त्यांचे विधान असतात. काय सांगाल? नाही, असं आहे, आम्ही आमच्या समूहाला घेऊन चालतो आहोत. समूहाला घेऊन चाललं म्हणजे आम्ही कोणाला धमकवू शकत नाही. आणि जो समूहाच्या पलीकडे विषमतेची भूमिका घेऊन जर जात असेल, जातीची भूमिका घेऊन जात असेल, तर ते धमकवत असतील तर तो त्यांनी त्यांच्या धमक्या आणि ते देणारे इशारे, त्यावर सरकार काय कारवाई करायचं ते सरकारची भूमिका ठरेल. आम्ही काय त्यांना इशारे देणार नाही आणि मी त्यांना धमकवू शकणार नाही. शंभूराजे देसाई यांनी असं म्हटलंय की राज्यात पुन्हा एकदा राजकीय भूकंपामुळे दिवाळीपूर्वीच फटाके फुटतील असे त्यांनी बोललेलं आहे आणि मंत्रिमंडळाचा विस्तार कोण? होईल असे म्हणतात शंभूराजे देसाई. आता शंभूराजे ची भूमिका आजची, तुम्ही जे म्हणताय भूकंपाचे झटके नेहमीचे भूकंप म्हणून दाखवत असतात, पण झटकाही येत नाही आणि भूकंपही होत नाही. हां, भूकंप होईल. अध्यक्षांनी जर लवकरात लवकर निर्णय घेतला तर तो किती स्केलचा भूकंप होईल हे शंभूराजेंना पत्ताही लागणार नाही आणि शंभूराजे कुठे दिसतील हेही पत्ता लागणार नाही. ओबीसीची बैठक झाली, जेव्हा आंदोलन सुरू होतं तेव्हा बैठक झाली, सरकारने शिष्टमंडळाची बैठक घेतली 29 तारखेला आणि आश्वासन दिलं होतं. तर आता ओबीसी समाजाला ते आश्वासन नाही, ते गृहीत धरून चाललं आहे. ओबीसी काहीच करू शकत नाही किंवा ओबीसीमध्ये ती ताकद नाही, म्हणजे ओबीसी काही करू शकणार नाही असा जर समज त्या बैठकीतील सरकारचा असेल तर येणाऱ्या दिवसामध्ये या सभेने ती तुमचा समज, गैरसमज जो आहे तो दूर झाल्याशिवाय राहणार नाही, त्याची तयारी आम्ही करतो. शरद पवार गटाचे अनेक नेते महायुतीच्या संपर्कात आहे असे वक्तव्य करण्यात येते. शरद पवार गटाचे अनेक नेते महायुतीच्या पुन्हा संपर्कात आहे असे पुढे महायुतीचीच वाट लावली आहे. त्यांचं भविष्य अंधकारमय आहे. आता जाऊन चुकल्याचं काही लोकांना पश्चाताप होत आहे. कुठे येऊन पडलो म्हणजे ते म्हणतात ना, वो आसमान से गिरा और खजूर में लटका, अशी परिस्थिती त्या बिचाऱ्यांची झाली आहे. अनेक जण त्या उद्धवजी ठाकरे साहेबांच्या संपर्कात आहेत. पवार साहेबाकडे जाऊन अनेक जण रडत आहेत की आमची चूक झाली, काही दिवस आम्हाला माल कमवू द्या, तिजोरी लुटू द्या, मग आम्ही पुन्हा तुमच्यासोबतच आहोत, आणि अशी भूमिका मांडत आहेत. तर त्यांच्याकडे पुन्हा कोण जाईल हा खरा प्रश्न आहे. चला, धन्यवाद. पॉलिटिकल प्रश्न तुम्ही विचारत असल्यावर मला ओबीसीचं तुम्ही काम करण्याची इच्छा व्यक्त केली त्या मागचं कारण काय? नाही, असं आहे की मी एका राजकीय पक्षाचा व्यक्ती आहे आणि मी राजकीय पक्षाशी जोडलेलो आहे. राजकीय पक्षाचे विचार, खरं तर आज तीही चर्चा आली. अनेकांनी आपल्या राहुलजींच्या भूमिकेचं समर्थन केलं. राहुल गांधींनी कास्ट जातनिहाय जनगणनेची भूमिका स्वीकारली आणि CWCमध्ये काय 10 ठराव घेतलेत, त्यांचं पण समर्थन केलं. आणि इतर पक्षांनीसुद्धा अशाच पद्धतीनं ते ठराव घ्यावेत आणि अनेकांनी सुद्धा त्यांना अभिनंदन पण केलं. पण मी एका राजकीय पक्षाचा व्यक्ती असल्यामुळे माझा राजकीय विचार आहे आणि ओबीसीच्या हिताच्या आड कुठेतरी माझ्याकडे बघताना माझा फेस आडवा येऊ नये, आणि म्हणून माझी भूमिका ही पडद्यामागे राहील आणि इतरांनी समाजाने तो पुढे येऊन ही लढाईसाठी मी माझी शक्ती त्यांच्या ताकदीनं किंवा मी त्यांच्या पाठीमागे आहे, पण मी सावली बनून त्यांच्या पाठीमागे राहील. कोणी असं म्हणू नये की वडेट्टीवार एक पक्षाचा माणूस म्हणून पुढे आल्यामुळं त्या आंदोलनाला कुठेतरी वेगळी दिशा मिळू नये, त्यासाठी मला माझी भूमिका मागे ठेवलेली आहे. धन्यवाद. कुठल्याही पक्षाचे नाही, पण ते बोलताना नेहमी आक्रमक बोलतात की जे मध्ये येतील त्यांना मारून टाकू, काढून टाकू, तोडून टाकू, अशा पद्धतीचे त्यांचे विधान असतात. काय सांगाल? नाही, असं आहे, आम्ही आमच्या समूहाला घेऊन चालतो आहोत. समूहाला घेऊन चाललं म्हणजे आम्ही कोणाला धमकवू शकत नाही. आणि जो समूहाच्या पलीकडे विषमतेची भूमिका घेऊन जर जात असेल, जातीची भूमिका घेऊन जात असेल, तर ते धमकवत असतील तर तो त्यांनी त्यांच्या धमक्या आणि ते देणारे इशारे, त्यावर सरकार काय कारवाई करायचं ते सरकारची भूमिका ठरेल. आम्ही काय त्यांना इशारे देणार नाही आणि मी त्यांना धमकवू शकणार नाही. शंभूराजे देसाई यांनी असं म्हटलंय की राज्यात पुन्हा एकदा राजकीय भूकंपामुळे दिवाळीपूर्वीच फटाके फुटतील असे त्यांनी बोललेलं आहे आणि मंत्रिमंडळाचा विस्तार होईल असे म्हणतात शंभूराजे देसाई. आता शंभूराजे ची भूमिका आजची, तुम्ही जे म्हणताय भूकंपाचे झटके नेहमीचे भूकंप म्हणून दाखवत असतात, पण झटकाही येत नाही आणि भूकंपही होत नाही. हां, भूकंप होईल.
अध्यक्षांनी जर लवकरात लवकर निर्णय घेतला तर तो किती स्केलचा भूकंप होईल हे शंभूराजेंना पत्ताही लागणार नाही आणि शंभूराजे कुठे दिसतील हेही पत्ता लागणार नाही. ओबीसीची बैठक झाली जेव्हा आंदोलन सुरू होतं तेव्हा बैठक झाली, सरकारने शिष्टमंडळाची बैठक घेतली 29 तारखेला आणि आश्वासन दिलं होतं. तर आता ओबीसी समाजाला ते आश्वासन मान्य नाही, ते का? गृहीत धरून चाललं आहे. ओबीसी काहीच करू शकत नाही किंवा ओबीसीमध्ये ती ताकद नाही, म्हणजे ओबीसी काही करू शकणार नाही असा जर समज त्या बैठकीतील सरकारचा असेल तर येणाऱ्या दिवसामध्ये या सभेने ती तुमचा समज गैरसमज जो आहे तो दूर झाल्याशिवाय राहणार नाही, त्याची तयारी आम्ही करतो. शरद पवार गटाचे अनेक नेते महायुतीच्या संपर्कात आहे असंही वक्तव्य करण्यात येतं. शरद पवार गटाचे अनेक नेते महायुतीच्या पुन्हा संपर्कात आहे अशी चर्चा. पुढे महायुतीचीच वाट लावली आहे, त्यांचं भविष्य अंधकारमय आहे. आता जाऊन चुकल्याचं काही लोकांना पश्चाताप होत आहे. कुठे येऊन पडलो म्हणजे ते म्हणतात ना आसमान से गिरा और खजूर में लटका, अशी परिस्थिती त्या बिचाऱ्यांची झाली आहे. अनेक जण त्या उद्धवजी ठाकरे साहेबांच्या संपर्कात आहेत. पवार साहेबाकडे जाऊन अनेक जण रडत आहेत की आमची चूक झाली, काही दिवस आम्हाला माल कमवू द्या, तिजोरी लुटू द्या, मग आम्ही पुन्हा तुमच्यासोबतच आहोत, आणि अशी भूमिका मांडत आहेत. तर त्यांच्याकडे पुन्हा कोण जाईल हा खरा प्रश्न आहे. चला, धन्यवाद. होय, पॉलिटिकल प्रश्न तुम्ही विचारत असल्यावर मला ओबीसीचं भूमिका स्पष्टपणे मांडावी अशा आजच्या बैठकीतला सूर होता. जरांगींनी डेडलाईन दिली आहे, त्याला 8 दिवस बाकी आहे. ओबीसी समाजाने धसका घेतला आहे का याचा? ना, आम्ही 350 पावणे 400 जातीचा आमचा समूह आहे. जरांगींचा मनोज जरांगीचा समाज एक आहे, त्यामुळे एका आवाजाने सगळे समाज एकत्र येऊ शकतो. आम्हाला जेव्हा 350 आवाज द्यावा लागतो त्यावेळेस आमचा समाज एकत्र येतो, कारण 450 जातींचा समूह आहे आणि आम्ही समूहासाठी लढतो, आम्ही जातीसाठी लढत नाही. आमच्या सगळ्यांच्या भावना त्या आहेत की आपण सामूहिक आणि समूहासाठी आपण लढत असताना एवढ्या मोठ्या जातींवर जर अन्याय होत असेल तर आपण प्रखरपणे आपली भूमिका मांडावी आणि शासनापर्यंत भूमिका जावी, ही सगळ्यांची एकूण भावना आहे. आंदोलन पेटल्या, जातीमध्ये आंदोलन होत आहे, सरकारची भूमिका संशयास्पद वाटते का? नाही, आज सगळ्यांच्या भूमिकेतून असं दिसलं आजच्या चर्चेतून की मराठा समाजाला ज्या पद्धतीनं काही अदृश्य शक्ती त्याला उस्कवत आहे, त्यांना पुढे त्यांच्या आंदोलनावरून जी काही आत्ता मागणी होते, परंतु एक गोष्ट स्पष्टपणे या ठिकाणी सांगितली पाहिजे आणि ती प्रखरपणे मांडतोय मी. जरा कोणी त्याचा अर्थ काही वेगळा करतील किंवा वेगळा काढतील, पण खरंच ओबीसी समाजाला आत्ता जे मिळतं आहे, ज्या सवलती मिळायला पाहिजेत, ज्या घरकुलं मिळायला पाहिजेत, ज्या गोष्टी हॉस्टेल मिळायला पाहिजेत, स्वाधार योजना मिळायला पाहिजे, फॉरेन स्कॉलरशिप मिळायला पाहिजेत, त्यांच्या स्कॉलरशिपमध्ये वाढ व्हायला पाहिजेत, त्यांच्या क्रिमिनेअरमध्ये वाढ व्हायला पाहिजेत, यावर कुठेही चर्चा होताना दिसत नाही. सरकार ओबीसीच्या प्रश्नासंदर्भात गंभीर नाही. बैठक घेते पण ते मिनिट्स बाहेर येत नाही, ते मिनिट्स तयार होत नाही, केवळ बैठकीचा फार्स रंगवला जातो. आणि दुसरीकडे कास्ट वाईज सेन्सस करायसाठी सरकारची भूमिका नाही. आणि तिसरीकडे मात्र हे एवढं मोठं आंदोलन ज्यावेळेस किंवा सभा होते, 100 एकरमध्ये 200 एकरमध्ये 100 JCP लावून हे सगळं केलं जातं. तर मला वाटतं की श्रीमंत मराठा समाजाने गरीब जरांगीसाठी आयोजित केलेली ही सभा असावी. नागपूरला जी सभा घ्यायचं नियोजन विचार करता ओबीसीमध्ये कधी घ्यायचं ठरलं, कोणत्या महिन्यात कधी घ्यायची? पुढच्या महिन्यामध्ये संविधान दिनी ही सभा व्हावी असा सगळ्यांचं मत आहे आणि तो सूर आहे. आज तुमचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ओबीसी सेलची बैठक घेतलेली होती. दुसरीकडे तुम्ही ओबीसी समाजाच्या संघटनेची प्रतिनिधी बैठक बोलावली, त्यामुळे एक वेगळा मेसेज गेला. अरे, तुम्ही समजून घेत नाही. मी विरोधी पक्षाचा नेता आहे. विरोधक पक्षातील जे सामाजिक संघटना आहेत त्यांची ही बैठक आहे. ही पक्षीय पातळीवरची बैठक बोलवली तर 2 गट म्हणता येईल. तुम्ही त्याला असं स्वरूप का देताय? ही पक्षाच्या पलीकडची बैठक आहे, ही सामाजिक संघटनांची बैठक आहे आणि आमच्या प्रदेशाध्यक्षांनी घेतली ती पक्षाच्या अंतर्गत बैठक आहे. त्यामुळे त्याचा आणि याचा कसं जोडता येईल संबंध?
तो एक वेगळा सेल आहे. तुम्ही त्याला वेगळे फाटे फोडू नका, त्याला वेगळ्या दिशेनं नेऊ नका. जाणून बुजून तुम्ही आमच्या ओबीसीच्या मध्ये भांडणं लावून मोठ्या समाजाचा फायदा करू नका. हे चॅनलवाल्यांना माझी सगळ्यांना विनंती आहे नम्रपणे की आम्ही आमच्या हक्कासाठी आमच्या समाजातला 372 तो 450 जातीमधला गरीब माणसाला शोध घ्या, त्याची अवस्था पहा, त्याची परिस्थिती पहा, तो कसा जगतो आहे, कसा खातो आहे, कसा आयुष्य काढतो आहे हे पण बघा. यासाठी आमची तळमळ आहे. आम्हाला कोणाला देण्यासाठी आमचा अजिबात विरोध नाही. कोणाला काय देता ते द्या, पण आहे तेच मिळत नाही आणि त्यातूनही वाटा काढायचा प्रयत्न होत असेल तर हा समाज रस्त्यावर भीक मागत फिरेल का? ही भूमिका आम्ही मांडतो आहोत. आमच्यामध्ये कुठलेही मतभेद नाहीत. नाना भाऊ आपलं काम करतायत, पक्षाचं काम करतायत. पक्षाच्या अंतर्गतची बैठक होती आणि मी पूर्वीच सामाजिक संघटना ज्या आहेत ओबीसीच्या त्यांची बैठक आयोजित केली आहे. म्हणून कृपया यामध्ये कुठेही दुसरा मतभेदाचा त्याला झालर देऊ नये. कशा सभा घेत आहे कशा त्यामध्ये पद्धतीचं तुम्ही स्वरूप बॅकग्राऊंडमध्ये असणार राहणार आहे? आहात. कशा पद्धतीचं स्वरूप असणार आहे असं? नाही, ही सभा सर्व लोकांना सर्व कृती समिती करून या सभेमध्ये ही सभा होणार आणि ही सभा सरकारला जर काही त्यांचे मनसुबे चुकीचे असतील, सरकारचे काही ओबीसीचा हक्क डावलण्याचं काही त्यांच्या मनात असेल किंवा ओबीसीचं काही काढून घेण्याचा मनात असेल तर सरकारला जबर एक यातून आम्ही इशारा देऊ की तुम्ही हे करू शकणार नाही. केलाच तर मात्र तुम्हाला या सगळ्याचे परिणाम भोगावे लागतील. पण जरांगे पाटलांनी ज्या पद्धतीने 100 एकरावर एवढी मोठी सभा घेऊन शक्ती प्रदर्शन केलं तशा पद्धतीचं काहीतरी आपण करणार आहात काय? विदर्भातील सगळ्या मराठा कुणब्यांना किंवा या सगळ्या समाजाच्या ओबीसीच्या समाजाने एकत्र करणार सभेने आहेत उत्तर का? देणार का? नाही, उत्तराचा विषय नाही किंवा ते त्यांनी तेवढी घेतली तर आम्ही म्हणणार नाही की त्यांच्यापेक्षा आमची सभा डबलच होईल. पण आम्ही सर्व समाजाच्या समूहाला आम्ही एकत्रित आणतो आहोत आणि ही एकत्रित सभा ही शक्ती प्रदर्शन म्हणण्यापेक्षा हक्काची ही परिषद असेल, हक्काची लढाई असेल आणि हक्कासाठी सगळ्यांनी एकत्र यावं असं आमचं आव्हान आपल्या ओबीसी समाजाला असणार आहे. तुम्ही विविध जातीच्या लोकांची मूड बांधताय, पण बॅकग्राऊंडमध्ये राहून तुम्ही काम करण्याची इच्छा व्यक्त केली त्या मागचं कारण काय? नाही, असं आहे की मी एका राजकीय पक्षाचा व्यक्ती आहे आणि मी राजकीय पक्षाशी जोडलेलो आहे. राजकीय पक्षाचे विचार खरं तर आज तीही चर्चा आली. अनेकांनी आपल्या राहुलजींच्या भूमिकेचं समर्थन केलं. राहुल गांधींनी कास्ट जातनिहाय जनगणनेची भूमिका स्वीकारली आणि CWCमध्ये काय 10 ठराव घेतलेत, त्यांचं पण समर्थन केलं आणि इतर पक्षांनी सुद्धा अशाच पद्धतीनं ते ठराव घ्यावेत आणि अनेकांनी सुद्धा त्यांना अभिनंदन पण केलं. पण मी एका राजकीय पक्षाचा व्यक्ती असल्यामुळे माझा राजकीय विचार आहे आणि ओबीसीच्या हिताच्या आड कुठेतरी माझ्याकडे बघताना माझा फेस आडवा येऊ नये आणि म्हणून माझी भूमिका ही पडद्यामागे राहील आणि इतरांनी समाजाने तो पुढे येऊन ही लढाई